लक्ष्मणराव वडार यांनी एकेरी पटाची पकड धरली आणि गुलाब बर्डेला खाली आणून धरले आणि मग काय, हाताचा घुटणा मानेवर ठेवला। तो हात तसाच आपल्या दोन्ही हातात धरून गुलाब बर्डे यांनी पायाची आघडी लावत लक्ष्मणराव वडार यांच्यावर ताबा मिळवला आणि प्रेक्षकातून एकच टाळ्या आल्या। मात्र क्षणाचाही विलंब न करता लक्ष्मणराव वडार दशरंग फिरू लागले आणि क्षणात कुस्ती पुन्हा समोरासमोर आली। मैदानात जणू सुदर्शने फिरत होती असाच भास होत होता। मित्रांनो, यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल ही कशा प्रकारची ही कुस्ती होत होती। दोन्हीही पैलवान हे महाराष्ट्र केसरी गदा मिळवलेले पैलवान होते आणि या पैलवानांमध्ये ही थरारक कुस्ती कशा प्रकारे घडत असेल मैदानामध्ये, तर याचा अनुभव तुम्हाला या ओळींमार्फत या शब्दांमार्फत आलाच असेल।